भाजप आमदार परिणय फुकेंनी अखेर दिलगिरी व्यक्त केलेली आहे। शिवसेनेच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं परिणय फुके म्हणाले। माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा गैरसमज झाल्याचंही परिणय फुके यांनी म्हटलंय। भंडाऱ्यातील भाजपच्या मेळाव्यात शिवसेनेचा बाप मीच असल्याचं वादग्रस्त विधान परिणय फुके यांनी केलं होतं। शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर अखेर परिणय फुकेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे। परिणय फुके यांनी निवेदन जारी केलेले आहे, त्यामध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। काय म्हटले आपल्या निवेदनात बघूया। भाजपच्या भंडारा येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या एका विधानामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गैरसमज झालाय। वास्तविक मला तसं बोलायचं नव्हतं, कुणाला दुखावण्याचा माझा हेतू सुद्धा नव्हता। माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, परंतु माझ्या विधानामुळे आमच्या मित्रपक्षातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो असं निवेदन परिणय फुकेंनी दिलंय। मात्र या सगळ्यामध्ये परिणय फुकेंनी नेमकं विधान काय केलं होतं त्यावर एक नजर टाकूया। माझ्यावर आरोप सुद्धा लावले की असं झाला तसं झाला, पण मी काही कोणाच्या आरोपांना काही किंवा कोणी माझ्यावर खापर फोडली, पण त्याविषयी मला हे निश्चितच माहीत झालं की कारण कसं असतं की तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं, पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं, काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं, आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या आरोपांना कुठेतरी लक्ष न देता आपण आपल्या कामाला ताकदीने सुरू ठेवलं पाहिजे।